हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. मला काय बी सांगायची गरज नाहीये, समजलं? शैलूने मला सगळं सांगितलंय, म्हणून उगाच खोटं बोलून स्वतःच्या पापावर पडदा टाकायचा प्रयत्न करू नको, समजलं? माझ्या मुलीला इतक्या मोठ्या अपमानाला सामोरे जावं लागलं. मी ऑफिस यासाठी नाही गेलो कारण आई घरी एकटी होती आणि त्यावेळी तिला काहीही झालं असतं. याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्यावर प्रेम करतो. अपूर्व, जेही काही झालं ते विसरून जा. आपण एक नवीन आयुष्य सुरू करूया. तृष्णा, माझ्या मनात देखील तेच आहे की आपल्या जीवनाची आता नवीन सुरुवात करूया, पण मला कळत नाहीये ती कशी करावी. वहिनी, सुनचं एवढं कोड कौतुक बरं नाही बघ. एका दिवशी तुमच्या डोक्यावर चढल आणि तुम्हाला पत्ता बी लागायचा नाही. ताई, अपघातानंतर आज पहिल्यांदा आकांक्षा आपल्या सगळ्यांमध्ये आलीये. थोडा अशक्तपणा आहे तिला, म्हणून आम्ही तिला इथे घेऊन आलोय. अगं, आता एवढंच बरं नव्हतं तर हितवर कशाला आलीस ग बाई? आपल्याच खोलीत बसून राहायचं होतं. नाही आत्या, मी ठीक आहे. मला एकटीला खोलीत बरंही वाटत नव्हतं, म्हणून मग मी बाहेर आले. आत्या, तुमच्यासाठी पोहे. अगं वहिनी, हा नाश्ता कुणी बनवला ग? आम्ही बनवला ताई. वहिनी, एवढी वर्ष झाली आणि माझ्या पसंत नापसंतीचा तुला अजून पत्त्या नाही होय ग? तुला माहितीये नव की मला कोथिंबीर चालत नाही, आणि तरी बी तू त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आणलीस होय? ताई, आम्ही ते ताई जे बोलते ते ऐक आणि समजून घे. वाद घालायची काही गरज नाही. काही दिवसांसाठी तू असं जेवण नाही बनवू शकत जे ताईला आवडल. वहिनी, असलं जेवण जर का मी 2 दिवस जरी खाल्लं ना तरी मला जेवणाच्या नावानं उभं घेईल बघ नुसता. आत्या, यापुढे असं नाही होणार. ते विराट सकाळी सकाळीच लवकर निघून गेले, म्हणून आई माझ्या बरोबर होत्या, माझी मदत करत होत्या. कदाचित म्हणून त्यांचं लक्ष गेलं नसेल.
सुनबाई, आपल्या सासूची वकिली करण्यापेक्षा घरकामात तिला जरा हातभार लाव बाई. पण नाही, तुझ्यानं असलं काही होणार नाही. तुझी सासू तुझी सेवा करत राहील, व्हय ना? पूजा, हे बघ, आजपासून माझ्या जेवणाचं आणि नाश्त्याचं तू बघायचंस. मला काय आवडतं नावडतं हे सगळं तू बघायचंस, समजलं? वय पूजा, आजपासून रमाच्या खाण्यापिण्याची समधी काळजी तू घ्यायची. माझी लेक नाराज व्हायला नको. हा आजी, तुम्ही काळजी करू नका, मी आत्यांची व्यवस्थित काळजी घेईन. त्यांना कशाही प्रकारचा त्रास नाही होऊ देणार आणि तक्रार करायची एकही संधी नाही देणार. आईने मला माफ केलंय, माझा स्वीकार केलाय आणि स्वतःची चूक मान्य केलीये. त्याने तुझ्यासोबत जे केलं त्याला खरंच माफी आहे. पण त्यांनी जे माझ्यासोबत केलंय त्याला माफी नाहीये. त्यांनी माझ्यापासून माझ्या बाबांना हिरावलंय, माझ्या वडिलांच्या प्रेमाला पोरक केलं. त्यांनी स्वतःच्या अहमपणामुळे नेहमी वडिलांना दुय्यम दर्जा दिला आणि आमच्याकडून पण तेच करून घेतलं. आणि तू सांगते की माफ करताना, कसं माफ करू? तिला सांग ना, कसं माफ करू? कल्याणी, सुमित्रा, मला तर वाटलं होतं तू मला इतक्या वर्षानंतर बघितल्यावर ओळखूच नाही शकणार, पण नाही, तू तर मला एका क्षणातच ओळखलंस कल्याणी. सुमित्रा, तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस. मी तर तुला लाखोंच्या गर्दीतही ओळखेन. ते सोड, ये बस. आता सांग, इतक्या वर्षांनंतर माझी आठवण कशी आली? असं नाहीये कल्याणी की मला तुझी आठवणच नाही यायची, पण मी माझ्या कामात इतकी जास्त व्यस्त झाली होती की मला तुला भेटायला वेळच नाही मिळाला. पण या वेळी काम बनारस मध्ये होतं. विचारच करून आले होते की तुला भेटल्याशिवाय जायचंच नाही. बनारस मध्ये काय काम होतं? तू नोकरी करायला लागलीयस का? नाही कल्याणी, नोकरी नाही, मी समाजसेवा करते. जेव्हापासून यांचं निधन झालं तेव्हापासून मी एकटीच पडले होते. मुलं सगळी आपापल्या कामासाठी शहरात निघून गेले आणि एवढ्या मोठ्या शहरातल्या छोट्या छोट्या खोल्यांमध्ये मला चांगलं नाही वाटत. सुकन्या, आमच्या कन्या. आणि एवढ्या मोठ्या शहरातल्या छोट्या छोट्या खोल्यांमध्ये मला चांगलं नाही वाटत, म्हणून मी त्यांच्याकडे राहायला नाही गेले. तेव्हापासून एकटीच आयुष्य जगत होते.
एकट्याने राहणं खूप कठीण असतं सुमित्रा. आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा आयुष्याचा जोडीदार निघून जातो. हो कल्याणी, मला भाऊंबद्दल तेव्हा समजलं होतं, पण मी येऊ नाही शकले. काही हरकत नाही सुमित्रा. जेव्हा मी एकटी राहून राहून कंटाळले तेव्हा मी गुरुजींकडे आश्रमात निघून गेले. तिकडे जाऊन मी बघितलं अशी खूप सारी माणसं आहेत, त्यांना आपल्या मदतीची, आपल्या आधाराची भरपूर गरज आहे. बस तेव्हाच मी निर्णय घेतला की आता मी याच दीनदुबळ्या माणसांची सेवा करणार. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत मी आश्रममध्येच आहे आणि दीनदुबळ्यांची सेवा करते. तिकडचे सगळे लोक मला आई मानतात. तुला हे सगळं करून समाधान मिळतं सुमित्रा? मला म्हणायचंय की तुला तुझ्या मुलांची आठवण नाही येत? आठवण का नाही येत कल्याणी, पण जेव्हा मी त्या लोकांचा विचार करते जे माझ्यावरती अवलंबून आहेत तेव्हा मी सगळं काही विसरून जाते. खरं सांगू तर मला हे सगळं करून खूप समाधान वाटतं. तसंही आजकालच्या मुलांकडे वेळच कुठे आहे आणि आपले विचार सुद्धा जुळत नाहीत. मग का आपण त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या आयुष्यात विष कालवायचं? त्यापेक्षा तर चांगलं आहे आपण असं काही करायचं की ज्यामुळे दुसऱ्या लोकांना आनंद होईल आणि आपल्याला आपलं आयुष्य जगण्याची दिशाही मिळेल. खूप चांगले विचार आहेत सुमित्रा. मी तर कधी असा विचारच नाही केला. तू असा विचार का करशील कल्याणी? तुझ्या जवळ तर अपूर्व सारखा आज्ञाधारी मुलगा जो आहे. तुला बाहेर जाण्याची काय गरज आहे? अजून तर तुझ्या घरातल्या जबाबदाऱ्याही पार पडायच्या आहेत. कसला विचार करतेस बिंदिया? मिश्राजी, मी बघते की तुम्ही मला जी लिस्ट दिली आहे ती बघून मला निश्चित असं वाटतंय की अगरवाल कंपनी ही ती कंपनी आहे जी अपूर्वशी नेहमीच हरत आली आहे. तुला काय म्हणायचंय मला काहीही कळत नाहीये. मिश्राजी, हे बघा, अगरवाल कंपनी ही तीच कंपनी आहे जी खूप कमी फरकाने अपूर्वच्या कंपनीशी नेहमीच हरत आली आहे. पण तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न करणं कधीच सोडलं नाही. मी विचार करते की मी जर त्या कंपनीशी हात मिळवला तर आपण खूप सहजतेने अपूर्वला हरवू शकू. सुकन्या आमच्या कन्या. तर आपण खूप सहजतेने अपूर्वला हरवू शकू. बिंदिया, अगरवाल साहेब स्वतः फार मोठं नुकसान झेलतायत. तुला जर असं वाटतंय की तू त्यांच्या इथे काम करशील मग विसरून जा. ते तुला नोकरीवर नाही ठेवणार. मिश्राजी, मी त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा विचार नाही करत आहे. उलट त्यांची पार्टनर बनण्याचा विचार करते. काय? हो मिश्राजी, आपण त्यांना भेटू आणि समजावून सांगू की अपूर्वमुळेच तुम्हाला किती नुकसान सोसावं लागलंय आणि ती वेळ आता आली आहे जेव्हा या गोष्टीचा तुम्ही बदला घ्यावा. पण बिंदिया,
अगरवालकडे पैशांची कमी आहे, ते हे काम करतील तरी कसे? मिश्राजी, मी त्यांना समजावून सांगेन की तुमच्याकडे पैसे नसले तर काय झालं, मार्केटमध्ये तुमची खूप प्रतिष्ठा आहे. त्यांनी मार्केटमधून पैसे उचलावे. मग तो बिझनेसमॅनच कुठला जो चालून आलेल्या संधीला जाऊ देईल? आणि मला असं वाटतं की अगरवाल साहेब केव्हाही या संधीला आपल्या हातून जाऊ देणार नाहीत. ते आपल्याला नकार देऊ शकत नाहीत. पण त्यात आपला काय फायदा? आपण अगरवाल साहेबांना हे समजू की पैसे तर त्यांचे असतील, पण डोकं माझं. आणि त्यानंतर जो काही प्रॉफिट होईल त्यात आपण बरोबरीचे भागीदार असू. बिंदिया, पण अगरवाल साहेब असं म्हणाले तर की तू कालपर्यंत तर अपूर्वकडे काम करत होतीस आणि आज तू अपूर्वाच्या विरुद्ध काम करतेस, त्याचं काय कारण देशील? तुम्ही तर त्याची चिंता करूच नका मिश्राजी, कारण या अशा उलट्या सुलट्या स्टोऱ्या बनवण्यामध्ये मी पटाईत आहे. त्यांना मी अशी काही व्यथा ऐकवेन की त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतील. अरे वा, मानलं मी तुला बिंदिया. मी तर समजत होतो की ही अशी तिरकी कामं करण्यात आम्ही पुरुषच हुशार असतो, पण आता मी बघतोय की आजकालच्या मुलीही काही कमी नाहीयेत. आता याला गरज आणि नशिबाचा खेळच म्हणावा लागेल, अजून काय. तसं तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरच एक बिंडो कसा खरेदीदार शोधा. बिंदिया, हवं तेवढ्या वेगात पळायचा प्रयत्न कर, पण या मिश्राच्या पुढे तू नाही जाऊ शकणार. आणि आज तर तू तुझी दुखरी नस माझ्या हातात दिलीस. ज्या दिवशी या मिश्राच्या विरुद्ध जाशील ना, त्या दिवशी ही तुझी सगळी हुशारी बाहेर काढीन आणि तू जाशील तुरुंगाच्या आत. सुकन्या आमच्या कन्या. पण जेव्हा मी त्या लोकांचा विचार करते जे माझ्यावरती अवलंबून आहेत, तेव्हा मी सगळं काही विसरून जाते. खरं सांगू तर मला हे सगळं करून खूप समाधान वाटतं. तसंही आजकालच्या मुलांकडे वेळच कुठे आहे आणि आपले विचार सुद्धा जुळत नाहीत. मग का आपण त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या आयुष्यात विष कालवायचं? त्यापेक्षा तर चांगलं आहे आपण असं काही करायचं ज्यामुळे दुसऱ्यांना आनंद होईल. बरोबर बोलतेय सुमित्रा. दुसऱ्यांची दुःख वाटून घेण्यात आणि त्यांच्यासाठी कामं करण्यात जो आनंद मिळतो ना, तो कुठेच मिळत नाही. मी माझं संपूर्ण आयुष्य एक एक पैसा जोडण्यामध्ये घालवलं आणि मला काय मिळालं? ना नवऱ्याचं प्रेम आणि ना मुलाचा विश्वास. मला माझा आणि अपूर्वचा विचार सोडून देऊन एक दुसराच विचार केला पाहिजे, ज्यामुळे मी माझी दुःख विसरेन आणि तो आनंद मला दुसऱ्यांची सेवा करण्यातच मिळेल. मला आश्रमात जाऊन राहायला हवं. इथे नको राहायला. आता निघून जायला हवं. इथे नको राहायला. इथून निघून जायला हवं. निघून जायला हवं.
हॅलो आई, कशी आहेस तू? मी ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? मी पण चांगली आई. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं तुला फोन करावा. बरं केलंस तू फोन केलास आकांक्षा, नाहीतरी मी तुलाच फोन करणार होते. काय झालं आई? काही खास नाही, पण गंगाची थोडी काळजी वाटते. गंगा? तिला काय झालं? बेटा, तिच्या घरी थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत ग. मी म्हणत होते की जेव्हा कधी तू तिला इथे भेटायला येशील तेव्हा तिच्याशी जरा बोलून घे. आई, गंगाला फोन दे ना, मी तिच्याशी बोलते. हो, मी लगेच बोलवते. गंगा, अगं ए गंगा, तुझ्या बहिणीचा फोन आहे, आकांक्षाला तुझ्याशी बोलायचंय. आकांक्षा ताई, कशी आहेस तू? गंगा, मी ठीक आहे. तू कशी आहेस? मीही बरी आहे. गंगा, आई म्हणत होती तुझ्या सासरी काहीतरी त्रास होतोय तुला. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या